नमस्कार. आज तुमची 2 मिनिटं काढा आणि खऱ्या कस्टमरचा फीडबॅक कसा असतो हे नक्की ऐका. हो, हॅलो बोला. हॅलो. हा. बडवे काका आहेत का? हा बोला. बडवे काकाच बोलताय का? हो हो, अभिजित बोलताय का? हो. हा, बडवे बोला. काका, तुम्हाला कदाचित लक्षात नसेल, मी हा. ऍक्च्युली आता तुमची आठवण आली कारण की मी आता गादी उन्हात सुकवायला गेलो. हा तर तुम्हाला आठवण नसेल, पण तुम्ही मला ना ऑलमोस्ट 16-17 वर्ष आधी हा. प्रगती कॉलेजला तुम्ही मला गाद्या बनवून दिलेल्या 4 बर बर बर. आणि तुम्ही मला त्याच्यावरती स्टॅम्प मारून दिलेला की 10 वर्ष त्या गाद्या टिकतील, तुम्हाला गादी 1 इंच पण वाढणार नाही आणि गादी तशी तशी टिकेल. बर ते तुम्हाला सांगायचं होतं की हॅट्स ऑफ, म्हणजे अजूनपर्यंत त्या गाद्यांना 1% पण कंप्लेंट नाही आला. बर सो थँक्यू व्हेरी मच. बर ते सांगायचं होतं तुम्हाला बर. की 10 वर्ष झाली तुमच्या गॅरंटीला, पण तरी अजून 10 वर्षानंतर अजून 6 वर्ष 7 वर्ष अजूनही ते तेवढे तशाच्या तशाच. मजबूतीने तुम्ही पण तेवढे मजबूतीने पैसे दिले, आम्ही मेहनत घेतली नाही नाही, आणि खरोखर खूपच. त्याच्यापेक्षा असं असतंय बघा, आम्ही पुष्कळ छान करून देऊ, पण वापरणारी व्यक्ती पण समोरची व्यवस्थित पाहिजे. लोक असे हो, हो. लात मारले की गोळा होते, परत लात मारले की असं करतात. तर वरतून खाली गादी घेताना अशी ओढून घ्यायची. हो ते हो. वापर पण 50% ग्राहकाचा चांगला असेल तर गाद्या नक्की टिकतात. थँक्यू, पण तुम्ही ते सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले मला, पण त्याच्यानंतर तुम्ही ते मांजरपाटाचं ते कव्हर पण दिलं आणि तुम्ही सांगितलेलं की ते मांजरपाटाचं कव्हर पण अजूनही तसंच्या तसंच आहे आणि ती गादी पण तशीच्या तशीच आहे. म्हटलं जो ग्राहक पण कष्ट करून पैसे कमवतात. असं नाही की आपला ग्राहक सगळा मध्यम वर्ग आणि स्टँडर्ड ग्राहक आहेत. हो हो. असं नाही की कोण कुठून बाबा पैसे आलेत म्हणून खर्च करा. आणि गादी हा आयटम असा आहे, रोजचा जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे. हो त्यामुळे हो. त्याच्यामध्ये कुठेही गफलत करायची नाही. कुठेही पुढच्या आता एवढ्या वर्षांनी तुम्ही माझी हक्कानी आठवण काढली आणि मला तुम्ही चांगल्या शुभेच्छा देताय किंवा तुम्हाला ते कळलं. डेफिनेटली ऑल द बेस्ट. तर असे ग्राहक असणं म्हणजे माझी सेवा. नाही पैसे घेऊन नक्कीच काही नक्कीच. हरकत नाही, पण आपण तंतोतंत उतरतो आहोत तुमच्या नाही नाही, संपूर्ण नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.